नमस्कार मित्रांनो, संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये स्कॉपचा महत्त्वाचा विषय सुरू असताना राज्याच्या शिक्षण विभागाकडून आणखी एक महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2025 ला निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, हा जो शासन निर्णय असणार आहे हा असणार आहे निपुण भारत अंतर्गत। तर निपुण भारत कार्यक्रमांतर्गत मित्रांनो आपल्याला कृती कार्यक्रम राबवायचा आहे। तर तो कृती कार्यक्रम राबवण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय निर्गमित अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि केंद्र स्तरावर सुद्धा सभा आयोजित झालेल्या आहे आणि शिक्षण परिषद सुद्धा आयोजित झालेली आहे। आणि त्या शासन निर्णय अंतर्गत मित्रांनो आपल्याला काय काय करायचं याची माहिती त्या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून किंवा त्या सभांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या अंतर्गत हा जो आपल्याला कृती कार्यक्रम राबवायचा आहे या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता पडताळा चाचणी घ्यायची आहे। तर ही चाचणी आपण कशी घ्यायची यासाठी एक प्रश्नपत्रिका आपण काही तयार केलेले आहे। त्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करणार आहोत। सोबतच मित्रांनो आपण तो जो जीआर आलेला आहे 17 पानाचा तो जीआर असणार आहे त्याचा सुद्धा थोडक्यामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। निपुण भारत अंतर्गत जो कृती कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे ज्याचा जीआर आलेला आहे तो जीआर नेमका काय असणार आहे त्याची थोडक्यात माहिती आणि सोबतच आपल्याला जो कृती कार्यक्रम राबवायचा त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची जी क्षमता चाचणी घ्यायची आहे, पडताळा चाचणी घ्यायची आहे, ती चाचणी घेण्यासाठी आपण ती चाचणी कशी तयार करायची किंवा त्याची एक नमुना जे प्रश्नपत्रिका असणार आहे त्या आपण तयार केलेल्या आहे आणि त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या बांधवांचं काम आपण सोपं करण्याचा तेवढाच प्रयत्न करणार आहोत या अंतर्गत। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग मित्रांनो, निपुण भारत अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्याला जो नवीन जीआर आलेला आहे दिनांक 5 मार्चला तो हा जीआर आहे आणि याची माहिती आपण थोडक्यामध्ये इथे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मागच्या 3 दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर, केंद्र स्तरावर सभांच्या माध्यमातून, शिक्षण परिषदेच्या माध्यमातून या जीआरची संपूर्ण माहिती सर्व शिक्षकांना झालेली आहे। नेमकं आपल्याला उद्यापासून म्हणजे सोमवारपासून काय करायचं आहे, आपल्याला जी विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे, पडताळा क्षमता चाचणी घ्यायची आहे ती कशी घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती या जीआर मध्ये दिलेली आहे। तर याचं थोडक्यात मध्ये आपण जाणून घेणार आहोत। प्रत्येकाला या जीआर बाबत माहिती आहे किंवा माहिती झालेली आहे, प्रत्येकाकडे हा जीआर आहे, तरी पण आपण ज्या प्रश्नपत्रिका काढलेल्या आहे किंवा जे आपल्याला पडताळा चाचणी घ्यायची आहे ती बघण्यापूर्वी हा जीआर थोडक्यात बघणार आहोत। तर बघा, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जो जीआर आहे हा 5 मार्च 2025 ला निर्गमित झालेला आहे। तर अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो हा शासन निर्णय आलेला होता आणि या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती मागच्या 3 दिवसामध्ये संपूर्ण राज्यातील शिक्षकांना झालेली आहे। तर बघा, शासन निर्णय राज्यातील 2री ते 5वी या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर यामध्ये याचे ध्येय काय असणार, याची व्याप्ती, त्यानंतर या कृती कार्यक्रमाचा कालावधी हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। तर याचा कालावधी जो आहे मित्रांनो तो 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 पर्यंत असणार आहे। त्यानंतर सुट्ट्यांमधील सराव वगैरे कसा करायचा, काय करायचं हे संपूर्ण आपल्याला त्या सभेच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांना माहित झालेलं आहे। कृती कार्यक्रम अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन वगैरे संपूर्ण या सर्व गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहे। प्रत्येक केंद्र स्तरावर, तालुका स्तरावर शिक्षकांच्या मागच्या 3 दिवसामध्ये सभा वगैरे लागलेल्या आहे। काही जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषदा वगैरे आयोजित करण्यात आलेल्या आहे। तर बघा, लोकसहभाग, सामाजिक अंकेशन वगैरे याचे मुद्दे आहे वेगवेगळे, शिक्षकांसाठी सुलभीकरण, त्यानंतर शिक्षक व शाळांना प्रशस्ती पत्रक, शिक्षण परिषद वगैरे घ्यायची होती, ही झालेली आहे बहुतेक जिल्ह्यांमध्ये, आमच्या जिल्ह्यात सुद्धा झालेली आहे। शाळा भेटी, जबाबदार घटक कोण कोण असणार आहे हे संपूर्ण इथे दिलेलं आहे, मुख्याध्यापक, परीक्षण यंत्रणा वगैरे। आणि हा जो जीआर होता मित्रांनो हा तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे निर्गमित झालेला होता। या अंतर्गत मित्रांनो काही परिशिष्ट सुद्धा दिलेले होते, जसं परिशिष्ट 1 या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता 2री साठी काय काय होतं ते संपूर्ण यामध्ये दिलेलं होतं। परिशिष्ट 2 जे आहे या कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना इयत्ता 2री साठी होतं हे परिशिष्ट 2। तर त्यानंतर परिशिष्ट 3 जे होतं मित्रांनो हे 3री ते 5वी साठी होतं। इयत्ता 3री ते 5वी साठी अपेक्षित अध्ययन क्षमता, अध्ययनाचे स्तर वगैरे, प्रथम भाषेसाठी वाचन, त्यानंतर लेखन, अशा पद्धतीने
संपूर्ण. तर मित्रांनो, थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या संपूर्ण GR ची माहिती आपल्याला झालेली आहे. आता आपल्याला शाळा स्तरावर जे काही अध्ययन पडताळा क्षमता चाचणी घ्यायची आहे, अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे, ती कशा पद्धतीने करायची त्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिका तयार करायच्या होत्या. यामध्ये जो काही आपल्याला मार्गदर्शन दिलेलं होतं त्यानुसार आपल्याला काही प्रश्नपत्रिका तयार करून ती जी क्षमता चाचणी आहे, पडताळा चाचणी आहे, ती घ्यायची होती. तर ती मित्रांनो आपल्याला उद्यापासून आपल्या शाळेवर घ्यायची आहे. तर आपण काही पेपर्स तयार केलेले आहेत त्या अंतर्गत, ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अगोदर पूर्ण माहिती जाणून घ्या, त्यानंतरच आपण कॉमेंट्स करा किंवा मी आपल्याला ते पेपर आपल्याला कुठे मिळणार ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीला संपूर्ण बघा. काही माझ्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात, तर त्या जर काही झालेल्या असतील त्या मला या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा बघा. समूह साधन केंद्र येरकड पंचायत समिती मी माझ्या केंद्रासाठी ह्या प्रश्नपत्रिका तयार करून घेतलेल्या अशा पद्धतीच्या. तर मित्रांनो, या नमुना प्रश्नपत्रिका असणार आहे. मी माझ्या केंद्र स्तरावर या पद्धतीच्या तयार करून घेतलेल्या आहे आणि आम्ही संपूर्ण केंद्रामध्ये अशा पद्धतीच्या घेणार आहोत. तर बघा, हे आपल्याला फक्त आयडिया यासाठी येणार आहे किंवा मी हे ज्या तयार केलेल्या आहे या अगदी बरोबरच असतील असंही नाही आहे. तर बघा, समूह साधन केंद्र येरकड पंचायत समिती अध्ययन स्तर पडताळणी प्रश्नपत्रिका हे मराठीसाठी असणार आहे मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वी साठी. तर आपल्याला याच पद्धतीने घ्यायचं आहे. 3री ते 5वीचे असणार आहे आणि दुसरीचं सेपरेट असणार आहे. तर बघा, जसा प्रश्न क्रमांक 1 जो आहे, वर्णमालेतील खालील अक्षरे वाच. तर हे संपूर्ण अक्षरे आपण इथे काही दिलेली आहे. त्यानंतर शब्द दिलेले आहे काही, त्यानंतर खालील शब्द वाचा. तर हे काही पुन्हा शब्द दिलेले आहे यामध्ये. त्यानंतर मजकुराचे वाचन कर, स्तर 4 ते 5 साठी असणार आहे, 4 किंवा 5. तर इथे छोटासा आपण मजकूर घेतलेला आहे, जसं एक म्हातारी होती ती लेकीकडे जात होती अशा पद्धतीचं. तर मित्रांनो, हे मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे फक्त. तर बघा, त्यानंतर खालील वाक्य आहे, एक म्हातारी होती, त्याला बघताच ती घाबरली अशा पद्धतीचे काही वाक्य घेतलेले आहे. त्यानंतर खालील वाक्य वाच, हे वाचण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर खालील उतारा, एक छोटासा उतारा सुद्धा यामध्ये घेतलेला आहे आपण आणि तो आपण त्या विद्यार्थ्याला वाचनासाठी देणार आहोत. अक्षरयुक्त वाक्य घेतलेलं आहे यामध्ये. तर बघा, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे अशा पद्धतीचं. त्यानंतर खालील वाक्य वाच, अवरव सह येणार आहे. तर हे आपल्याला त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12, सोप्या शब्दातील वाक्य वाच. तर हे सोप्या शब्दामध्ये काही वाक्य तयार केलेले आहे. त्यानंतर जोडाक्षरयुक्त वाक्याचे वाचन कर, एक जोडाक्षरयुक्त पूर्ण वाक्य आपण घेतलेलं आहे यामध्ये. त्यानंतर उचित आरोह अवरोह सह वाक्याचे वाचन कर. तर तो विद्यार्थी आरोह अवरोह सह वाचन करतो की काय ते आपल्याला जाणून घेण्यासाठी हे 2 वाक्य आपल्याला त्यांना द्यायचे. त्यानंतर लेखन बघा, लेखनामध्ये आपण वर्णमालेतील अक्षरे पाहून लिही, त्यानंतर शब्द पाहून लिही, त्यानंतर वर्णमालेतील अक्षरे ऐकून लिही, खालील शब्द ऐक व लिही, हे श्रुत लेखनामध्ये येणार आहे. त्यानंतर बघा, इकडे जर आपण आलो 3 पेजचं हे असणार आहे. खालील वाक्य पाहून लिही, त्यानंतर वाक्य ऐक व लिही, अशा पद्धतीचे 2 वाक्य घेतले आहे इथे. ऐक व लिही या नंतर एक जोडाक्षरयुक्त वाक्य घेतलेलं आहे यामध्ये. त्यानंतर ऐकावं लिहा यामध्ये सुद्धा 2 वाक्य घेतलेले आहे, त्यामध्ये काही जोडाक्षर वगैरे आलेले आहेत. त्यानंतर ऐकावं लिहा याच्यामध्ये जवळपास 5 वाक्य घेतलेले आहे. तर मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वी साठी हे जे अध्ययन स्तर पडताळा प्रश्नपत्रिका असणार आहे अशा पद्धतीची असणार आहे आणि ही आपण अशा पद्धतीची तयार करून घेतलेली आहे. तर यामध्ये काही चुका वाटत असेल तर आपण मला कॉमेंट्स करू शकता आणि आपल्याला ही प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर एक आयडिया येणार आहे. तर मी माझ्या केंद्रासाठी ही प्रश्नपत्रिका तयार करून घेतलेली आहे. यानंतर मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वी साठी गणिताची या पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आपण. तर बघा, समूह साधन केंद्र येरकड पंचायत समिती धानोरा, विषय गणित, अध्ययन स्तर पडताळणी प्रश्नपत्रिका, इयत्ता 5, संख्याज्ञान स्तर, वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. तर बघा, यामध्ये सरळ प्रश्न घेतलेले आहेत. 0 ते 9 पर्यंत संख्याक्रमाने म्हणा, 0 ते 9 पर्यंतच्या संख्याक्रमाने मोजा, 9 दगडातून 4 दगड काढून दाखवा, अशा पद्धतीचे इथे काही प्रश्न घेतलेले आहे. जवळपास 19 प्रश्न आहे हे घेतलेले आहे. आणि त्यानंतर खाली बघा, संख्येवरील क्रिया, जसं याच्यामध्ये पहिला प्रश्न घेतलेला आहे, गणेशकडे 1 खडू व अजयकडे 3 खडू आहेत, तर एकूण किती खडू झाले. त्यानंतर दुसरा प्रश्न अशा पद्धतीचा घेतलेला आहे, अक्षयकडे 2 चॉकलेट, रमाकडे 2 चॉकलेट आहे, तर दोघा मिळून किती चॉकलेट झाले. अशा पद्धतीचे सोपे प्रश्न इथे घेतलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण 3 पेजचा असणार आहे हा. त्यानंतर आपण इथे तिसरा प्रश्न घेतलेला आहे अशा पद्धतीचा, अजयकडे 4 घोडे आहेत, त्यामध्ये 1 घोडा त्याने विजयला दिला, तर अजयकडे किती घोडे शिल्लक राहिले. अशा पद्धतीचे काही सोपे प्रश्न घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण थोडा स्तर त्याचा वाढवलेला आहे तिकडे समोर. तर बघा, इथे 17 अधिक 3 बरोबर किती, अशा पद्धतीचं इथे घेतलेलं आहे. त्यानंतर 9 अधिक रिकामी जागा यापैकी योग्य, अशा पद्धतीचं घेतलेलं आहे. त्यानंतर रमेशकडे 14 पेरू आहे व उमेशकडे 6 पेरू आहे, तर दोघांची मिळून एकूण किती पेरू होतील. अशा पद्धतीचे हे गणित आपण यामध्ये घेतलेले आहे.
उदाहरणं आपण घेतलेले आहे. प्रश्न 12 सोडवा, 26 अधिक 24 50 हे अशा पद्धतीचं घेतलेलं आहे. तिथे तो चिन्ह वगैरे लिहील काय येईल ते. त्यानंतर बघा प्रश्न 13 निशाकडे 30 पेन्सिल व उषाकडे 20 पेन्सिल आहे, तर दोघांच्या पेन्सिल किती? अशा पद्धतीचे मित्रांनो प्रश्न घेतलेले आहे आपण. हे असणार आहे अध्ययन स्तर पडताळा प्रश्नपत्रिका इयत्ता 3 ते 5 साठी असणार आहे. तर बघा हे गणिताचं अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे पडताळा प्रश्नपत्रिका चाचणी. तर यामध्ये जर काही आपल्याला बदल करावासा वाटत असेल तर किंवा सुचवता येत असेल तर मला बघा. आता आपल्याला इयत्ता दुसरीचे बघायचे आहे. तर बघा इयत्ता दुसरीसाठी भाषेसाठी मी असं काढून घेतलेलं आहे. समूह साधन केंद्र येरकड पंचायत समिती जाणारा अध्ययन स्तर पडताळणी प्रश्नपत्रिका विषय मराठी वाचन इयत्ता दुसरीसाठी असणार आहे मित्रांनो. हे दुसरीचं आपल्याला सेपरेट घ्यायचं आहे आणि 3 ते 5 साठी एक घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी छोट्या शाळेचंच काढून घेतलेलं आहे, कारण आमच्याकडे जवळपास 1 ते 4 ची शाळा आहे माझी, 1 ते 5 अंतर्गत. तर मी त्याच प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे. तर बघा वर्णमालेतील खालील अक्षरे वाच. तर अशा पद्धतीची अक्षरे इथे आपण दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर खालील शब्द वाच. काही शब्द दिलेले आहे यामध्ये. खालील शब्द यामध्ये काही मोठे शब्द दिलेले आहे. त्यानंतर खालील वाक्य वाच. काही इथे वाक्य घेतलेले आहे. त्यानंतर खालील वाक्य वाच यामध्ये काही जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य घेतलेले आहे. त्यानंतर खालील मजकूर वाच. यामध्ये एक मोठं वाक्य घेतलेलं आहे. त्यानंतर खालील वाक्य वाच. छोटे छोटे 4-5 वाक्य घेतलेले आहे. त्यानंतर खालील वाक्य वाच. यामध्ये सुद्धा 5 वाक्य आहे, परंतु इथे जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य असणार आहे ते. तर अशा पद्धतीचे आपण इयत्ता दुसरीसाठी हे काढून घेतलेलं आहे. वाक्य वाच. अशा पद्धतीचे काही वाक्य घेतलेले आहे. इथे पुन्हा वाक्य आलेले आहे. त्यानंतर इथे सुद्धा काही वाक्य घेतलेले आहे. इथे खालील वाक्यवाच फणसाला वरून काटे असतात अशा पद्धतीचे 4 वाक्य घेतले. त्यानंतर लेखनाचा विभाग आहे मित्रांनो खाली. तर बघा खालील अक्षरे जसेच्या तसे लिही. तर इथे काही अक्षरे घेतलेले आहे आपण मूळाक्षरे. तर हे 5 घेतलेले आहे आणि त्यांना जसे तसे लिहायला लावायचे आहे. त्यानंतर अनुलेखन. तर बघा इथे काही शब्द घेतलेले आहे ते लिहिणार आहे जसे तसे पाहून. त्यानंतर ऐक व लिह हे श्रुत लेखनामध्ये येणार आहे. ख झ अशा पद्धतीचे काही अक्षर घेतलेले आहे. त्यानंतर त्याच्या खाली सेम तसंच घेतलंय, परंतु यामध्ये शब्द असणार आहे मैदान सेवक टाकी वगैरे. हे श्रुत लेखन करणार आहे ते विद्यार्थी. आपण त्यांना सांगायचं आहे ते ऐकतील आणि लिहिणार आहे. त्यानंतर ऐक व लिही यामध्ये काही जोडाक्षर आपण घेतलेले आहे. काही शब्द घेतलेले आहे जोडाक्षरयुक्त. त्यानंतर खालील वाक्य लिही यामध्ये काही वाक्य आपण त्यांना देणार आहोत अशा पद्धतीचे. त्यानंतर वाक्य ऐक व लिही अशा पद्धतीचे हे श्रुत लेखनामध्ये येणार आहे. आणि त्यानंतर वाक्य ऐक व लिही यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द असलेले काही वाक्य असणार आहे. जवळपास 3 वाक्य आपण घेतलेले आहे. आणि त्यानंतर ऐक व लिही हे सुद्धा स्तर 15-16 साठी असणार आहे आणि अशा पद्धतीचे तिथे वाक्य घेतलेले आहे. तर मित्रांनो हे सर्व जे प्रश्न आपण काढलेले आहे हे स्तरानुसार काढलेले आहे. आपल्याला जे काही स्तरानुसार ते घ्यायचं आहे. स्तर निश्चितीच आपल्याला करायची आहे त्या विद्यार्थ्यांची स्तर पडताळणी करायची आहे. तर ती या पद्धतीने आपल्याला करता येणार आहे आणि अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला तयार करता येणार आहे. तर मित्रांनो यामध्ये इयत्ता दुसरीसाठी गणिताची प्रश्नपत्रिका अजून तयार व्हायची आहे काही कारणास्तव. तर ती या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही आहे. परंतु जेव्हा जर आपल्याला या प्रश्नपत्रिका आवडलेल्या असेल किंवा आपल्याला जर काही आयडिया आलेली असेल, जर आपल्याला हव्या असतील तर मला आपल्याला ती PDF देणार आहे आणि त्यामध्ये गणिताची सुद्धा देणार आहे. तोपर्यंत ती तयार होणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल. आपल्या राज्य शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे निपुण भारत अंतर्गत आणि आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर पडताळणी चाचणी घ्यायची आहे. त्यांची स्तर निश्चिती करायची आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो हा जो GR आहे या GR ची माहिती आणि सोबतच प्रश्नपत्रिका कशा पद्धतीच्या असल्या पाहिजे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.